एमपीएससीच्या पीओकेचा अभ्यास करताना मित्रांनो तुम्हाला 4 ऑप्शनचा अभ्यास करणं गरजेचं असतं, तर तुम्हाला रिझल्ट भेटतो. तर मित्रांनो आज आपल्याला बघायचं आहे कंबाईन प्री 2020च्या एका प्रश्नाच्या 4 ऑप्शनचं सोल्युशन आणि ॲनालिसिस. तर मित्रांनो सगळ्यात पहिले म्हणजे प्रश्न असा आहे की खालील विधानांपैकी योग्य विधाने ओळखा. तर सगळ्यात पहिलं विधान असे मित्रांनो, संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. तर हे विधान मित्रांनो चुकीचे आहे, कारण 284 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. आणि दुसरं विधान मित्रांनो असे की कायद्याने घालून दिलेली पद्धती हे घटक अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारले गेलेले आहेत. तर मित्रांनो हे विधान चुकीचं आहे, कारण कायद्याने घालून दिलेली पद्धती हे घटक जपानच्या राज्यघटनेकडून स्वीकारले गेलेले आहेत. मित्रांनो तिसरं वाक्य मित्रांनो असे की संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही कल्पना ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेली आहे. तर मित्रांनो हे पण विधान चुकीचं आहे, कारण ब्रिटिश नाही तर ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेकडून संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हा घटक स्वीकारलेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ॲनालिसिस करून आणि 4 ऑप्शनचा अभ्यास करून तुम्हाला पीओके सोडवायचे आहे, तर तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे, अन्यथा रिझल्ट भेटणार नाही, लक्षात ठेवा.